तर तुम्ही बघू शकता इकडे हे असे गट्टे तयार केलेत वाकडा धुवायसाठी. अण्णा सुद्धा आलेले आहेत. अण्णांना आपण रिक्षा घेऊन बोलवलेलं आहे. त्या रिक्षामधून आपण हे सगळे कपडे आपटा तुम्ही लहानपणी गोरवाडीत असताना जायचं का सिटीवरती वाकडा धुवायला? पवायचं पण लहानपणी. आणि वाकडा धुवायला कुठं? इकडे पण काढायचा. वाकडा धुवायला कुठं जायचं? नदीला जायचं. आणि आळीमध्ये वाकडा धुवायला कुठं जायचं? मारताळ. मामांनी व्हिडिओ बघितला तर म्हणतात पाहुणं कुठं आहे. तर पाहुण्याला एकदा घेऊन टाकतो ना. पाहुणं दिसत नाही म्हातारी म्हणते. पाहुणं दिसेल आता. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवस झालं वाकडा धुवायला गेलो नाही. म्हणजे धुतो पण घरामध्येच. जर तुम्ही गावाला गेलात तर गावाला ओढ्यावरती किंवा नदीवरती आपण ह्या वाकडा धुवत असतो. तर यावर्षी आम्ही सर्वांनी असं ठरवलंय की नदीवरती वाकडा धुवायला जाऊया. कारण मोठं पाणी असेल तर चांगल्या वाकडा धुता येतात. आणि म्हणून आम्ही असं लोकेशन शोधून काढलंय की जिथं आपण काय करू शकतो, वाकडा धुवू शकतो. आणि पाणीही भरपूर आहे. तर मला असं वाटलं की हा एक वेगळा कंटेंट आहे आणि लोकांना माहिती असावं की वाकडा नदीवरती कशा प्रकारे धुतल्या जातात वगैरे. म्हणजे जे शहराकडची लोक आहेत त्यांना माहीत नसेल. आमचं बालपण तर वर्षाला दिवाळीच्या दरम्यान अशा वाकडा घेऊन ओढ्यावरती जाणं आणि धुवणं यामध्ये गेलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर बघूया आपण वाकडा कशा धुतोय. त्याआधी तुम्हाला मी आमची घरातली सगळी तयारी केलेली आहे ते दाखवतो. तर तुम्ही बघू शकता इकडे हे असे गट्टे तयार केलेत वाकडा धुवायसाठी. अण्णा सुद्धा आलेले आहेत. अण्णांना आपण रिक्षा घेऊन बोलवलेलं आहे. त्या रिक्षामधून आपण हे सगळे कपडे पोहायला पण जायचं आहे. होय. आणि हे असे 2 गट्टे तयार झाले. त्याच्यामध्ये वाकडा, चादरी, चटया. तर फायनली नाश्ता आलेला आहे. मी रात्री भिजत टाकली, म्हटलं आता धुऊया. उठलो 7 वाजता. हा मी पण म्हटलं निवांत आपलं उठूया. शिडो निर्मयाच्या पुढा घेतलेला आहे. मला अंदाज आहे ना. आम्ही धुणार आहे. तुम्ही शांत बसा. कपड्याला शेड आहे. वॉशिंग मध्ये 1 नाही तर 2 चमच टाकते ते आणि एवढी कपडे काढते ते. हो, काय टेन्शन घ्यायचं नसतं. मग आपण वाहते पाण्यात लगे ते घाण निघून जाते. कमल्याला 2 फटके दिले सोडली पाण्यात. हा बस. आवरा आवरा ऊन वाढत चाललंय. जसे वाटतं ना. हो चला. रिक्षा लावली मध्ये खाली
या बाजूला लावायची नाही कसं हो इकडेच की. तर फायनली आता आपण या गाडीमध्ये हे सगळं भरलेलं आहे. बादल्या बिदल्या आई बसलेल्या आहे आणि इकडे ही सगळी वाकडाखाली ठेवलेले आहेत. अण्णा काय म्हणजे निघायचं का? हा बसा. ठीक आहे बसून घ्या चला. नाही 4-5 गाड्या तरी घेतो. तर फायनली आपण घरामधून निघालेलो आहोत. तर फायनली आम्ही नदीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघताय की हा जो कॅनॉल आहे पाणी साठवण्यासाठी कॅनॉल बनवलेला आहे आणि प्रचंड पाणी आहे. म्हणजे इथे तुम्हाला व्यवस्थित वाकडा धुण्यासाठी एक स्पेशल ऑथेंटिक अशी जागा इथे आहे की तुम्ही वाकडा धुवू शकता. हा कॅनॉल आहे. कॅनॉलमध्ये आपण नंतर थोड्या वेळाने आंघोळीला पण जाऊ शकतो. तर जाऊयात. आता सध्या तरी आपलं टार्गेट आहे की इथे वाकडा धुवायचे. राहुल तिकडून वाकडांचा एक बोचका घेऊन येतोय. नदीवरती आम्ही आलेलो आहोत. अण्णा सुद्धा इथेच आहेत. अण्णा कपडे धुत आहेत. तुम्ही बघू शकता पवार खानदानातले नदीवरती कपडे धुणारे पहिले गृहस्थ मला दिसत आहेत. अण्णा कसं वाटतंय? एकदम छान. नदीवर कपडे धुवायला मजा येते का? आणि मला वाटतं स्वतःचे स्वतः कपडे धुतं यायला पाहिजे. बरोबर ना? तर आपण आपला स्पॉट ठरवलेला आहे, लोकेशन स्पॉट. आणि तो स्पॉट आपण हा ठरवलेला आहे. इथे आपण सगळी कपडे किंवा वाकडा, चादरी, सटया या सगळ्या इथे आणून ठेवलेले आहेत आपण. आणि आपला स्पॉट असणार आहे हा. या स्पॉटवरती आपल्याला वाकडा आपटायच्या आहेत. हा जो समोर तुम्ही बघताय खडक, या खडकावरती आपल्याला आपल्या वाकडा आपटायच्या आहेत. आणि हे जे वाहतं पाणी या पाण्यामध्ये आपण बुचकळून काढणार. तसं नदीला त्या मानाने पाणी भरपूर आहे. तुम्ही बघू शकता भरपूर पाणी त्या मानाने नदीला आहे. इकडे खालच्या बाजूला पाहिलं तर खालच्या बाजूला सुद्धा असं भरपूर पाणी वाहत आहे. तर त्यामुळे डेफिनेटली हा जो वाकडा धुवायचा प्लॅन आहे तो आमचा सक्सेसफुली डन होणार आहे. पाण्यामध्ये बुरनूस धुवून काढत आहे. धुवून म्हणजे भिजवून काढते. आणि त्यानंतर मला वाटतं तिकडे आपण ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट करणार आहोत. तर तुम्ही आता इथे बघत असाल की आम्ही काय करतोय. तर वाकडा घेतलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजवायच्या प्रथमतः आणि त्याला वरती निरमा वगैरे टाकून मस्तपैकी चोळून त्या एका बाजूला ठेवायच्या. तर अशा ज्या सगळ्या वाकडा आहेत त्या सगळ्या आम्ही भिजत घालून ठेवणार आहे उरमायला. आणि त्या उरमल्यानंतर मग जी पहिली वाकड आम्ही भिजत घालून ठेवली होती ती घेणार आणि मग ती आपटून त्याच्यातला रेंदा बाहेर काढणार. आणि त्यानंतर आम्ही काय करणार ती धुवायला घेणार. बघूया.
हे सगळं वाकडा उरकवण्यासाठी करत आहोत आपण. पाण्यामध्ये भिजल्यानंतर त्या चांगल्या आतमध्ये पाणी जाऊन ते मुरतील व्यवस्थित आणि मग धुवायला बरं पडेल. तुम्हाला दिसतच असेल की आम्ही निरमा टबमध्ये टाकलेला आहे आणि तो हलवून ॲक्च्युली त्याचा फेस तयार केला आहे. आता तो जो फेस आहे ते फेसाचं पाणी आहे ते आम्ही वाकडांवरती टाकणार आणि वाकडांवरती टाकल्यानंतर आम्ही काय करणार तर त्याच्यावरती पुन्हा आम्ही जी पावडर आहे निरम्याची ती वरून टाकणार आणि ती पावडर निरम्याची वरून टाकल्यामुळे काय होणार की ते घासायला आपल्याला हाताने स्पष्टपैकी येणार आणि अशामुळे काय होतं की वाकडसुद्धा स्वच्छ निघते. खरं तर या नदीच्या आजूबाजूचा जर परिसर बघितला तर इतकं नयनरम्य आहे, इतकं मस्त वाटतं आहे. असं वाटतं आहे की खरं आपण गावाला चालू आहे की काय. म्हणजे पनवेलसारख्या शहरापासून इतक्या जवळच्या अंतरावरती असणारी ही नदी आणि या नदीमध्ये इतकं छान वाटतं आहे. तर बघूया. आपटा चला फिरवा फिरवा. आता खरं तर हे जी वाकड आहे त्या वाकडेवरती निरमा वगैरे टाकलेला आहे. आता ती दुमडून काय करणार आपण चारी कोपऱ्याला 4 डोकं पकडणार आणि ती जोराने मोठ्याने आपण आपटणार. असे 5 राऊंड पहिल्यांदा आपटणार आणि 5 राऊंड नंतर आपटणार. तर बघूया कशी निघते वाकड. आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आपण 5 वेळा एका बाजूने 5 वेळा दुसऱ्या बाजूने वाकड जी आपटली होती आणि त्यातला जो रेंदा आता बघा तुम्ही किती पाण्यामध्ये निघून जातो. तर ही स्पेशली गावाकडची टेक्निक आहे की ज्याच्यामुळे तुमच्या वाकडा एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित धुवून निघतात. आता आपण काय करणार की ही वाकड अशीच पाण्यामध्ये धुवून काढल्यानंतर आपण ती हाताखाली घेऊन अशी एका बाजूला पिरगळणार आणि दुसऱ्या बाजूला पिरगळणार जेणेकरून पाणी त्याचं निघेल आणि मग त्यानंतर आपण ती वाळत घालणार.
ठीक आहे ना छोटी, कारण मला पकडता येईल तुम्ही खांदेडू. तर असे सगळेजण बऱ्यापैकी लोक इकडे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी वाकडा इकडे धुवायला टाकलेले आहेत. जिकडे बघेल तिकडे वाकडा, चादरी, बेडशीट पण आहे. हे आपलं नाही आहे, आपण पण आणलंय, पण आपण नंतर बेडशीटचं हे करूया. बघा असा सगळा सिनॅरिओ आहे. प्रत्येकजण इकडे वाकडा, बेडशीट वगैरे असं काय 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 वाळत घातलेले आहेत. तर मी पनवेलकरांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला यायचं असेल वाकडा धुवायला तर तुम्ही नेऱ्याच्या इकडे जो रोड जातो वरती आल्यानंतर शांतिवनला जो रोड जातो त्या शांतिवनला तुम्ही आलात की तुम्हाला इथे काय भेटेल, ही नदी भेटेल आणि या नदीवरती तुम्ही वाकडा धुवू शकता. मी पनवेलमध्ये राहणाऱ्या सर्व आमच्या गाववासियांना सांगतो की तुम्हाला जर वाकडा धुवायचा असेल तर तुम्ही इथे येऊन वाकडा धुवू शकता. तर अशा प्रकारे आपल्या या गोधड्या अर्थात वाकडा बऱ्यापैकी धुवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. अजून एक चादर फक्त आहे. एक, ती पुढची चादर 2, एक वाकाळ 3, ही एक वाकाळ 4, इकडे 5, 6 आणि तो बनून 7 आणि अजून एक आहे. असे 8 टोटल आपण काय केलेले आहेत. 8 खरं तर आपण ॲक्च्युली असे टोटल 8 वाकडा आपण धुतलेले आहेत. अण्णा बॉडी बिल्डर दाखवत आहेत. कसं वाटतं अण्णा? भारी. राहुल्याचं काय काम चाललंय? राहुल्या जोरात. अण्णा आता आमचा कोस्ता मारत आहेत. हळू मारा. हे बघा जास्त खोल नाही म्हणून म्हणते कोस्ता मारू नका, हळू मारा. हे काय डिसिजन काय? जा ना काय गुडी. तर फायनली अशा पद्धतीने आम्ही वाकडा धुतलेले आहेत आणि आता अण्णांच्या रिक्षाकडे चाललोय. गाडी पण धुतली का? एक नंबर. काही अपडेशन गाडीत काही नवीन अपडेट केलंय का? काय नाही, एकदम मस्त सोबत धुतली पूर्ण. अच्छा. हा वरचा लुकआउट आहे बघा, वरून दिसतोय तुम्हाला की कसा ऍक्च्युअली सिनेरिओ आहे. बघा तुम्ही, हीच ती नदी जिथे आम्ही कपडे धुतले आणि ते वगैरे वाळत घातलेत. तुम्हाला दिसत असेल इथे आई आहे. आई आणि गीतांजली तिकडेच आहेत. एक मिनिट बघ. आणि याच रूटने सरळ तुम्ही गेलात की शांतिवन आश्रम म्हणून जे लागतं ते इकडे लागतं. या पुलावरून जायचं. शांतिवनसाठी खास अशा बसेस असतात या रूटला येणाऱ्या सर्व लोकांसाठी.
आणि या बसेस कायम दिवसातून भरपूर सारे फ्रिक्वेन्सी या बसेसच्या आहे की ज्या माध्यमातून तुम्ही शांतिवनपर्यंत पोहोचू शकता. नवी मुंबई महानगरपालिका पंढरपूर. आता झालंय असं की बाईक आहे पण माझी चावी पोहताना पाण्यामध्ये पडली आणि त्यामुळे आता राहुलला पाठवलं की चावी घेऊन ये आणि काहीतरी नाश्त्याला काहीतरी खाईसाठी घेऊन ये, वरून पप्पांना पण घेऊन ये आणि मग त्यानंतर आपण नाश्ता करू थोड्या वेळामध्ये. बघूया कसं वाटतंय. कोणता खडकवार आहे म्हणला? अच्छा तू आला ना, तुला लागले बाय कुठं बघ. अरे हां तुला पण लागले ना. आता मग एवढी मेहनत केली आहे, वाकडा धुतलं तर लागणारच की आहे ना. बाकी तुला आठवण येते गोरवाडीतल्या केटीवर वगैरे जायची? तुम्ही लहानपणी गोरवाडीत असताना जायचं का केटीवरती वाकडा धुवायला? पवायचं पण लहानपणी. आणि वाकडा धुवायला कुठं? खेकडी पण काढायचा. वाकडा धुवायला कुठं जायचं? नदीला जायचं. आणि आळीमध्ये वाकडा धुवायला कुठं जायचं? मारताळाव. अच्छा मारताळाव तो खाली खोबणीचा खडक आहे त्याच्यामध्ये ना. युनिक नाव आहे ना मारताळ आपल्या इकडचं. पांढरे बगळे. मासे पकडतात मगाशी. बगळे नाही पक्षी आहेत. बगळेच बगळेच आहेत का? मगाशी तिथे तुम्ही पाहिजे होता तिथे ना, मगाशी ते मासे पकडत होते. अच्छा हा काय. आपली पण वाळली असेल का वाकडं? बारकं छोटं छोटं वाळलं असेल. वाव पानं पण सुंदर दिसतात. मगाशी सगळ्यांच्या वाकडा होता तेव्हा. ऍक्च्युली प्लॅन होता बिर्याणी खायचा पण बिर्याणी काही भेटली नाही, म्हणजे खूप वेळ लागेल 1-2 तास, म्हणून आम्ही कॅन्सल केला आणि वडापाव खातोय. तर वडापाव हे बघा तुम्ही असे वडापाव आहेत. हे मला चटणी आणि हे द्या ना, चटणी आणि मिरची द्या. ओके राहुल्याचं बघा प्लेट कसं आहे खतरनाक. फुल्ली मॅनेजर राहुलनं प्लेट घेतलेलं आहे. इकडे अण्णांचं काय झालंय? कसा आहे वडापाव? खावा बाईट मारा. तर नदीच्या किनारी बसूनच आम्ही वडापाव खातोय. मामांनी व्हिडिओ बघितला तर म्हणतात पाहुणं कुठं आहे, तर पाहुण्याला एकदा घेऊन टाकतो ना. पाहुणं दिसत नाही म्हातारी म्हणते. पाहुणं दिसेल आता. ती माझी प्लेट आहे, माझी प्लेट आहे ती. अच्छा थंड पण आणलंय. एक नंबर एक नंबर कामकाज. तर खायला सुरुवात करतो. बस हवा असेल ना. काय नाही डोळे कशाला बोलतो. आणले नाही डोळे बंद करून झोपलेले. मारा मारा. स्प्राईट पितो. स्प्राईट मला एक दे रे. थँक्यू. स्प्राईट. हा हा
बरं वाटला थंड काय ना. तुम्ही इकडे समोर बघू शकताल इथे मशीनचा गोटा आहे. थोडंसं लाईट कमी असल्यामुळे दिसून येत नाही. थोड्या वेळासाठी आपण जाऊ थोडं कव्हर करू त्या मशीनच्या गोट्याला बघूया. हा इकडे मी म्हटल्याप्रमाणे म्हशींचा आणि गायींचा गोटा आहे. तर भरपूर साऱ्या म्हशी आणि गायी आहेत इथे. अच्छा बगळे पण आहेत आतमध्ये. एक नंबर. किती छान वाटतंय ना. गुरांच्या डोळ्यामध्ये खरं निरागसता असते आणि बघताना खूप छान वाटतं. हाय नाही हाय कान आलं होते माशा. अरे बापरे किती माशा आहेत अंगावरती. या बाजूला सुद्धा म्हशी आहेत भरपूर आणि गायी आहे. आपण गोंजारून बघूया आपल्याला काय रिस्पॉन्स येते का. या 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 हो 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 हो. या 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 या. छान वाटतंय. खूप दिवसांनी असं मला आठवण झाली. आम्ही केळेवाडीला मावशीच्या घरी जायचो ना तेव्हा तिच्या अशा गाया असायच्या. त्या गायांना आम्ही हे करायचो आणि मस्त हात हात वगैरे चाटायच्या त्या गाया. आता हे बघू खूप आनंदाने चाटायच्या. ओळखत नाही ना त्यामुळे कदाचित हे नसेल करत. या चला निघूया आता पुन्हा खाली. मीठ पाण्याचा मोठा झरा. तर पाणी इकडून नदीचं येते आणि वाहतंय आणि याच्यामध्ये पप्पा एन्जॉय घेतात. बघा मासे बघा तुम्ही आता. मासे आता मी चालतोय म्हणून ते गायब होत आहेत. जावा आतमध्ये डुबकी मारून या लांबपर्यंत. मारा कोस्ता जाऊ पुढे पर्यंत. पुढे जाऊन माघारी लाईनीत रेस लावूया. नाही कमी स्टॅमिना आहे तुमचं तो तिघांचं. तर अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण वाकडा वाळलेले आहेत. मला वाटतं साधारणतः 1-1.5 वाजून गेलेले आहेत आणि पूर्ण वाकडा वाळलेले आहेत आणि ते आता आपल्याला गाड्या घालून घेऊन जायचं आहे. स्वच्छ निघालेल्या देखील आहेत बघा किती स्वच्छ दिसत आहेत. आईने एक गठ्ठा आणलेला आहे. ठेव इथे.
हे छोटे बेडशीट वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा क्लीन झालेल्या आहेत प्रॉपरली. ओके, तुम्ही बघाल की अशी 2-3 गाठोडी बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही कपड्यांचे गाठोडे. इकडे आपल्या एक वाकडा बांधलेला आहे आणि राहुल एक गाठोड घेऊन पुढे गेलेला आहे. तर आता हे गाठोड आपल्याला घ्यायचं आहे आणि पुढच्या रस्त्याला मार्गक्रमण करायचं आहे. जय भगवंता विठ्ठला पांडुरंगा. तर मला वाटतंय की मी दिसत अशा प्रकारे हे गाठोडे घेऊन आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या मार्गावरती. हे सगळं कपड्यांचं किंवा अंथरुणांची ओझी जी आहेत गाठोड्यांमध्ये भरलेली ते सगळे आपण रिक्षामध्ये ठेवायची आणि पुढे निघायचं. ए काय रे, अजून एक आहे का? ठीक आहे घेऊन ये. तर अशा पद्धतीने आपण रिक्षापाशी पोहोचलेलो आहे आणि आता रिक्षामध्ये हे गाठोडे ठेवून देऊ. इकडून ठेवूया. अच्छा, इकडून ठेवलं वाटतं आपल्याने. ठीक आहे, इथे ठेवून देतो. तर 2 गाठी बसवलेली आहेत. आता बाकीची घेऊन येतील. मी थांबतो इथे. तर मित्रांनो, फायनली आम्ही वाकडा धुवून घरी पोहोचलेलो आहोत आणि खूप मज्जा आली, खूप धमाल केली आणि बऱ्याच दिवसांनी असं पोहायला सुद्धा मिळालं आणि खूप हलकं हलकं वाटतंय अंग आता. आणि डेफिनेटली खूप छान आजचा ब्लॉग झाला आहे आणि तुम्हाला देखील तो आवडेल अशी मला आशा आहे. आणि तुम्हाला नक्की कसा वाटला वाकडा धुवायचा हा व्हिडिओ जरूर कमेंट करून कळवा. तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.